दुपारच्या 100 बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्री. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेत देशभरामध्ये मॉकड्रिल केलं जात आहे. जम्मूतील शाळेमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे. यावेळेला हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज दल लेकच्या मुख्य मार्गावर मॉकड्रिल करण्यात आलं. पोलीस आणि प्रशासनाकडून हे मॉकड्रिल घेण्यात आलंय. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे सामना करायचा हे या माध्यमातून शिकवलं जात आहे. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह सचिव, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. पाकिस्तानच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. पाकिस्तानवरती कोणत्याही क्षणी मोठी लष्करी कारवाई होणार आहे. त्यासाठी आता भारताने कंबर कसली आहे. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार असून देशभरामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे. छत्रपती संभाजीनगरातही उद्या मॉकड्रिल केलं जात आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. बेलगावमधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रिल घेतलं जात आहे. यावेळेला मुंबईत आज दादर या ठिकाणी सायरन वाजवण्यात आले. मॉकड्रिलवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय. आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला हातात बंदुका देणार आहात का, असा खोचक सवाल त्यांनी केलाय. तर युद्ध सरावात केवळ वेळ घालवण्याचा प्रयत्न केला जातोय असा हल्लाबोलही केलाय. मॉकड्रिलच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. हल्ला होऊन सुद्धा इतके दिवस उलटले तरी सुद्धा अतिरेकी का सापडत नाहीत, अतिरेकी सीमेच्या आत आहेत की बाहेर, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीमध्ये पाकिस्तानवरती कशा पद्धतीने हल्ला करायचा याची रणनीती निश्चित झाल्याची माहिती आहे. DRDO आणि भारतीय नौदलाने मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. या प्रणालीमध्ये भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखीन वाढ होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच वाढलेला. यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुरेज यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधला तणाव मागच्या काही दिवसांमध्ये खूपच वाढला, त्यामुळे कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. बेलगाव हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्याचा तसंच 2 नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यात केंद्राने मंजुरी दिली. बेलगाव हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ अजून सुद्धा सुरू आहे. टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्यासाठी देशातील नागरिकांनी ठरवलेलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इकडे येणं बंद करणार नाही, असा संदेश या पर्यटकांकडून दिला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पाकला चांगलंच सुनावलेलं आहे. लष्कर तोयबावरून पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका तपासण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर पाकिस्तानने भारतावरती केलेले आरोप खोटे असल्याने तेही त्यांनी फेटाळून लावले. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीतून पाकिस्तानला रिकाम्या हाताने परतावं लागलंय. पाकिस्तान या बैठकीमध्ये भारताच्या कारवाईबाबत कांगावा केला, पण यावरती संयुक्त राष्ट्र संघाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे पाकचे सर्व मनसुबे धुळीत मिळाले. भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवरती पाकिस्तान वेगळा पडलेला आहे. भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तान जागतिक पातळीवरती समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतो. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने आता UK समोर मदतीसाठी साकडं घातलंय. भारतासमोर तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला थेट इशारा देण्यात आलेला आहे. भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका हा पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा इशारा यामध्ये दिलाय. तर तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती सुद्धा वर्तवली आहे. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थिती आणखीन त्यामध्ये भर पडलेली आहे. पाकिस्तानी नौदलाने भारतीय नौदलाच्या टेहाळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केलाय. भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडालेली आहे. त्यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तानने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यावेळेला बोलताना जमियत उलेमा इल इस्लामचे नेता फजल उर रहमान यांनी सरकारला खडे बोल सुनावले. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भीतीने पाकिस्तानमधील नेत्यांची झोप उडालेली आहे. यामुळेच मग घाबरलेल्या पाक नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत.
भारत कधीही एलओसीवरती हल्ला करू शकतो असा दावा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय. जर असा हल्ला झाला तर भारताला सडेतोड प्रत्युत्तर देऊ अशी धमकी सुद्धा पाकिस्तानने दिली आहे. भारताच्या वॉटर स्ट्राईकने पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे. भारताने चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण हिने चिंता व्यक्त केलेली आहे. पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानमधील खरीप पिकांना मोठा फटका बसू शकतो अशी भीती सुद्धा वर्तवली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 3 युद्ध झाली, पण या 3ही युद्धादरम्यान सिंधू पाणी करार कधी स्थगित केलेला नव्हता. पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा पाणी करार भारतानं रद्द केला. याचा मोठा परिणाम आता पाकिस्तानवरती जाणवू लागलेला आहे. पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे पाकिस्तानची हालत आता खराब झाली आहे. चिनाबनंतर आता झेलम नदीवरती असलेला किशनगंगा प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह कमी करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. बेलगामबरोबरच दहशतवाद्यांनी इथल्या अम्युजमेंट पार्कमध्ये सुद्धा रेकी केली होती अशी माहिती आता समोर येते. मात्र अम्युजमेंट पार्कला आपला प्लॅन दहशतवाद्यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी बैसरन घाटीला लक्ष्य केलं. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गावर सुद्धा स्पष्टपणे दिसतोय. पाकिस्तानला आणखीन एक मोठा झटका लागलेला आहे. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानची एअर स्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्यांनी पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळलेलं आहे. बेलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा आणखीन वाढवण्यात आलेली आहे. इथल्या प्रत्येक भागावरती सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट लक्ष ठेवलेलं आहे. काश्मीरमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व वाहनांची कसून चौकशी केली जाते. जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. जम्मूचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनीटॉप परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे. इकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती पोलिसांचं कसून लक्ष आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसला. बीडच्या टाकरवन परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोपरगाव, राहता, राहुरी या तालुक्यांना अवकाळीसह गारपिटीचा चांगलाच तडाखा बसलाय. त्यामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांची चिंता वाढली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तोडणीला आलेली केळी बाग आडवी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यामध्ये गारपिटीचा अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे केळी, ज्वारी, मक्यासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालंय. गारांमुळे 70% पिकांचं यात नुकसान झालेलं असून केळीचे घड आता जमीनदोस्त झाले. बीड जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलंय तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी घट होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसते. वर्ध्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या भीषण झळा बसत आहेत. पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी 33 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. कारंजा, हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरींचं अधिग्रहण झालंय. विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्राद्वारे माहिती दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झालेला असला तरी सुद्धा मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. धाराशिव जिल्ह्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांची वाढ खुंटलेली आहे. बाजारांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे दरात दुपटीनं वाढ झाली. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आता वाघाचं दर्शन खूपच दुर्मिळ झालंय. वाघाचं दर्शन होत नसल्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलंय. सांगलीच्या विटा शहरात विविध प्रश्नांसाठी भाजपाने धुळफेक मोर्चा काढलेला आहे. यावेळेला मोर्चा मोठ्या संख्येने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली.
रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात गोगावले आणि तटकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी झाली। खासदार तटकरेंच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे। एक महिना उलटला तरी सुद्धा रोहा शहरातील कामं रेंगाळलेली आहेत। पावसाळा तोंडावरती येऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर रीलसाठी बस थांबवण्यात आली। बस थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान बस थांबवणाऱ्यावरती कारवाईची मागणी करण्यात येते। बुलढाण्यामध्ये डिझेलने भरलेला ट्रक पलटी झाला आणि ट्रक पलटी झाल्याने डिझेल भरून घेण्यासाठी रस्त्यावरती तोबा गर्दी जमली होती। यावेळेला हजारो लिटर डिझेलची ग्राहकांकडून लूट करण्यात आली। ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून कोकणामध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळते। अशातच माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहनधारकांची मोठी अडचण होते। भर उन्हामध्ये रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत, त्यामुळे वाहन चालकांचे यात मोठे हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या मिटामिटा परिसरातील सफारी पार्क जवळ असलेल्या तलावात तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। पोहण्यासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झालाय। मनमाडच्या अंकवाडे भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आलेला आहे। शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालंय। ऐन पाणी टंचाईमध्ये पाणी दूषित झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील रस्ता महसूल विभागाने मोकळा केला। यावेळेला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत तहसीलदारांच्या आदेशाने हा रस्ता मोकळा केला। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली। पंढरपूरच्या पिलीवीकडे 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटलाय, त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। दरम्यान याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदी पात्रात सोमवारपासून आवर्तन सोडलं जाणार आहे, त्यामुळे सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवदान मिळणार आहे। वसई विरार पालिका प्रभाग एच मध्ये आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते वसईमध्ये इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळेला अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत लोकार्पण झालं। वणी तालुक्यातील मोहादा इकडे बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या दुकानाला आग लागली। या आगीत दोन्ही दुकानं जळून खाक झालीत। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जळगाव शहरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या। यावेळेला चोरट्यांनी रोकडसह दागिनेही लंपास केले। नागपूरमध्ये प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली। अटक केलेल्या 4ही महिला गुजरातच्या असल्याची बाब समोर आली आहे। दरम्यान महिलांकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला। भिवंडी तालुक्यातील कुरुन गावात गोदामाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 कंटेनरला भीषण आग लागली। 3ही ट्रक जळून खाक झाले। त्यावेळेला पार्किंगमधील 15 ट्रक वाचवण्यामध्ये यश आलं। नागपुरातील गांधीबाग पुतळा परिसरात कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। यवतमाळच्या वणीमध्ये भरधाव दुचाकीने एका कारला जोरदार धडक दिली। यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गोंदियामध्ये साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून पोलिसांनी गांजा जप्त केला। यावेळेला पोलिसांनी ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केलाय। दरम्यान अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। जालन्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे। गांधीनगरमधील ही घटना असून नागरिकांनी संताप व्यक्त केला। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या सोन्याची चोरी झाली आहे। दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली। चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। रोडमार्गामध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला। ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे हा अपघात झाला। येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतलाय। चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र या आगीमध्ये ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झालंय। लोणावळ्याच्या केवरे गावामध्ये कुत्रे भुंकल्यामुळे झालेल्या किरकोळ वादाने गंभीर वळण घेतलेलं आहे। कुत्रा भुंकल्यामुळे महिलांना आणि मुलांना मारहाण करण्यात आली। त्यामुळे हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यामध्ये गेलं। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली।
मुंबई ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आता बघूया उर्वरित बातम्या. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गोडाऊनमध्ये चौक परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका जेसीबीने 6 वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून जेसीबी चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक आग लागली. अग्निशमक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवले. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगावच्या पाचोरा ते पारधाडे रेल्वे स्टेशन जवळच्या रेल्वे मार्गावर तिघांनी आत्महत्या केली. तिघही एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. पती आणि पत्नीने आपल्या मुलासह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील गणेशपूरमधील तलावातील 5 ते 6 टन मासे हे मृत्युमुखी पडले. गेल्या 4 दिवसात माशांचा मृत्यू झालाय. दरम्यान माशांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. नागपुरात एका 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करत 20,000 रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक केली. मिरजच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळाची चोरी करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांना 48 तासात बाळाला शोधण्यामध्ये यश आलंय. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. उरण मोरा रोडवरील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रात्रीच्या वेळेला एक अर्धनग्न व्यक्ती महिलेचा ब्लाऊज घालून आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधून इमारतीची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. अभिनेता एजाज खानवरती अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यामध्ये एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. धुळ्याहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात झाला. बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे या घाटामध्येच बस पलटली. यातील 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. तुळजाभवानी मातेच्या चरणी 101 किलोच्या केशर आंब्यांची आरास करण्यात आली आहे. भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे भक्तांनी देवीच्या चरणी आंब्यांचा प्रसाद अर्पण केला आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये श्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये 11 बैलजोड्यांसह भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कोरेगावातील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या हिंद केसरी कोरेगाव या बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. स्वराज आणि जवळा ही बैलजोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. सोलापुरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पालिकेच्या आपुलकी बेघर निवाऱ्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात दिला. यावेळेला विविध खाण्याचे पदार्थ सुद्धा वाटप करण्यात आले. सांगलीच्या विटामधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये मुलीची एंट्री थेट हेलिकॉप्टरमधून करत मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत वरात काढण्यात आली. या अनोख्या एंट्रीमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचं काम अर्धवट असल्याचं समोर आलंय. काम अर्धवट असतानाच एसटी प्रशासनाने लोकार्पण केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. राज्यातील सर्व शाळांमधील अंगणवाडी केंद्रांचं जिओ मॅपिंगचा निर्णय सरकारनं घेतला होता. मॅपिंगमध्ये धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग राज्यातून द्वितीय स्थानी आहे. जिल्ह्यातील 8,008 पैकी 1,709 शाळांचं मॅपिंग पूर्ण झालंय. धाराशिव जिल्ह्यातील हंगरका तूळ इकडे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुसऱ्या शेतकऱ्याने जाणून बुजून पाणी सोडल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तक्रार करून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करतोय. रायगडच्या माणगावात एसटी कर्मचारी संघटनेचं राज्यव्यापी अधिवेशन सुरू झालं. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भातील मागणीवर याच महिन्यामध्ये मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. कोयना प्रकल्पातून मार्च आणि एप्रिल या अवघ्या 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वीज निर्मिती झालेली आहे. तब्बल 1,155.371 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील मच्छीमार बोटी पावसाळ्यात अंजरला खाडीचा आसरा घेतात. मात्र खाडीच्या मुळाशी गाठ साठल्यामुळे बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ काढण्याची मागणी मच्छीमार करतात.